तनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। ओम नमः शिवाय। आपण शंकराचार्यांची प्रश्नोत्तरी बघतोय. म्हणजे त्याची खरं म्हणजे आपण तोंड ओळख करून घेतोय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तोंड ओळख करून घेण्यामागचा उद्देश असा आहे की 3 तासामध्ये आपण सविस्तरपणे ह्या प्रत्येक प्रश्नाचा विचार करू शकत नाही. तर ते थोडंसं अवघड आहे आणि त्यामुळे आपण हे जे काही 32 प्रश्न आहेत त्यातले काही प्रश्न घेतलेत आणि काही जे प्रश्न पुनरावृत्ती झालीये ती वेगळ्या अर्थाने जरी झालेली असली तरी सुद्धा आपण ते थोडंसं न घेता पुढे गेलेलो आहोत. आणि त्यामुळे इथे फक्त आमचा विचार एवढाच आहे की या ग्रंथाचं आपण जरूर चिंतन मनन करावं आणि कुठेतरी या ग्रंथाबद्दल उत्कंठा निर्माण व्हावी आणि तो वाचावासा वाटावा अशा पद्धतीने आपण हे सगळं सांगतोय की आपणच याच्यावरती नंतर विचार करून आपणच आपला ग्रंथ वाचला की आपल्याला पुढचा सगळा उलगडा सहजपणे होऊ शकतो. आता हे जे आदि शंकराचार्य आहेत त्यांनी ही जी प्रश्नोत्तरी सांगितलेली आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की शंकराचार्य हे सगळं सूत्र रूपाने सांगतायत आणि तेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे बद्ध ते सिद्ध हा प्रवास, त्यात येणाऱ्या अडचणी, त्यातनं योग्य मार्गदर्शन असं सगळं आपल्याला या प्रश्नोत्तरी मधनं मिळतं आणि उलगडत जातं. आणि मुळात हा संसार सागर जो आहे तो दुस्तर आहे. संसरती असा जो संसार आहे तो अशाश्वत आहे, नश्वर आहे. त्याचं स्वरूप सतत बदलत राहतं आणि म्हणून एखादा माणूस या भोऱ्यामध्ये अडकला की भोऱ्यात अडकल्यावर जसा तो खोल 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 जातो ना तसंच या संसाराच्या आसक्तीमध्ये जो गुरफटत जातो तो त्यामध्ये अडकून पडतो. आणि मग ह्या दृष्टिकोनातनं आचार्यांनी विचार सांगितलेले आहेत, आपल्या साधनेसाठी सांगितलेले आहेत, आपल्या आचरणासाठी सांगितलेले आहेत आणि मग त्यातनच हे प्रश्न निर्माण झालेले आहेत की बद्ध कोण, मुक्त कोण, स्वर्ग कोणता, नरक कोणता आणि मग शत्रू कोण, मित्र कोण असे हे जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यातलाच पुढचा प्रश्न घेऊन आज आपण सुरुवात करणार आहोत. आणि तो म्हणजे की आधी आपल्याला सांगितलंय की दरिद्री कोणाला म्हटलेलं आहे, श्री तृष्णा ज्याची आहे, विशाल तृष्णा ज्याची आहे वगैरे अशा पद्धतीने सांगितलं. पण आज आपण गरीब कोण आणि श्रीमंत कोण याच्यावर आचार्य काय सांगतायत ते बघणार आहोत. माधवीताई, या पुढच्या प्रश्नामध्ये शिष्याने विचारलंय की दरिद्री कोण आणि त्याच्यानंतर विचारलंय की श्रीमंत कोण. आता सर्वसामान्यपणे आर्थिक दृष्ट्या जो दुर्बल तो म्हणजे गरीब असं आपलं सर्वसाधारण मत असतं. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर जेवढं म्हणून धनधान्य आहे, सुवर्ण आहे, स्त्रिया आहेत, हे सगळे जे भोग्य पदार्थ आहेत ते कितीही मिळाले, प्राप्त झाले तर जेवढं मिळेल तेवढे हे श्रीमंत असा आपण एक अर्थ लावतो. पण या ठिकाणी आचार्य सांगतात की हे सगळं जरी प्राप्त झालं तरी बघा आपण काय बघतो, सगळं श्रीमंत आहेत पण शांतता आहे का, समाधान आहे का, नाही. तर जो इतकं सगळं प्राप्त होऊन सुद्धा नित्य अतृप्त असतो तो दरिद्री, हे आचार्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. आता आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची की जो जिलबी खात नाही तो श्रीमंत आणि ज्याने ती चाखली आहे तो दरिद्री. आता हा काय उलटा प्रकार आहे. पण आता विचार केलं की लक्षात येतं की ज्याने जिलबीची चव चाखलेलीच नाहीये
त्याला ती कशी आहे, काय आहे, त्याचं रूप स्वरूप काहीच माहित नाहीये, त्याला काहीच फरक पडत नाही. पण ज्याने ती चाखली आहे त्याला मात्र खूप चिकित्सा असते. जिलबी गरमच नाहीये, साजूक तुपातलीच नाहीये, ह्या हलव्यापेक्षा त्या हलव्याकडे जास्त चांगली मिळते. एक ना अनेक गोष्टीतनं त्याच्या मनातली तृष्णा बोलत राहते. जिलबी मिळाली तरी जिलबीची जी गोडी आहे ना, त्याची तृष्णा त्याची कधीच कमी होत नाही. असा हा, म्हणून हा दरिद्री. विषयभोगात कामना कधीच शांत होत नाहीत. आता शुक्राचार्यांच्या शापामुळे ययातीचं जे उदाहरण आहे आपण बघतो की त्यांनी आपल्या मुलाकडनं त्याचं यौवन मागून घेतलं आणि अनेक वर्ष तो उपभोग घेत राहिला, विषयांचे भोग घेत राहिला, तरी पण त्याची तृप्ती झाली नाही. मग शेवटी त्यांनीच म्हटलं की ज्याप्रमाणे अग्नीत तेल किंवा तूप घातलं तर जसा अग्नी कमी होत नाही, तो अधिकाधिक प्रज्वलित होत राहतो, तसंच ह्या वासना आहेत, त्याचा कितीही भोग घेतला तरी तृप्ती होत नाही. आणि म्हणून काल आपण बघितलं की ह्या विषयाची जी आसक्ती आहे ती कमी करायला सांगितली आहे, त्याचा त्याग करायला सांगितलाय. कारण मुळात हे विषय जे आहेत ते बहिर्मुख करणार आहेत. जेवढं आपण विषयांमध्ये रमत जाऊ तेवढं आपण अंतर्मुख होण्यापेक्षा बहिर्मुख होत जाणार. म्हणजे जसं विषय वासनांचं गाठोडं जवळ बाळगणारा दरिद्री, तसंच नकारात्मक विचारानं ग्रासलेला पण दरिद्री नारायण. आणि ह्या सगळ्यांमध्ये रमून जो भगवंताचं चिंतन करत नाही तो महादरिद्री समजावा. अज्ञानामुळे विषय वासनांच्या गोतावळ्यामध्ये काय होतं, परमात्म सुखाला जीव मुकतो. म्हणजे मुख्य त्याचं उद्दिष्ट आहे, त्याच्यापासून तो लांब जातो. माऊलींनी यासाठी खूप छान दृष्टांत दिलाय, अगदी समर्पक आहे. दूध हे अतिशय पवित्र आहे आणि गोड आहे. ते गायीच्या कासेजवळ असतं, पण तिच्या आचळावर बसलेली जी गोचिड आहे ना, ती मात्र हे पवित्र दूध न घेता त्या कातड्यातनं जे रक्त मिळतं ना, ते रक्त पिण्यातच तिला आनंद मिळतो. आपण तसं, आपली अवस्था तशीच झाली आहे. वास्तविक पाहिलं तर भगवंत आपल्या अंतःकरणातच वसलेला आहे. म्हणजे हे तत्वज्ञान जेवढं आपण जाणून घेणं, ते आपल्याला लक्षात येतं की भगवंत इकडे तिकडे कुठेच शोधायला लागत नाही. पण अज्ञानामुळे आणि विषय सुखामध्ये रमल्यामुळे ह्या भगवंत माझ्यामध्ये आहे याची आपल्याला जाणीवच होत नाही. आणि त्यामुळे सतत काही ना काहीतरी हवं, भगवंत हवा ही वासना आमची नाही, पण काही ना काहीतरी हवं ही वासना आमची कमीच होत नाही. जसं दुर्दैवी माणसाच्या घरामध्ये गुप्तधन असतं, आपण ऐकतो जुन्या गोष्टी ह्या, की काही लोकांच्या घरी गुप्तधन आहे बरं का, धनांच्या ह्या राशी पडलेल्या आहेत, पण हा मात्र उपाशीच राहतो, कारण त्याला ज्ञानच नाहीये आपल्याकडे ह्या राशी आहेत ते. तसंच परमात्म सुखाची खाण आपल्याजवळ असून पण आपण काम, क्रोध, लोभ ह्या विकारांमध्ये रमून जातो आणि त्याला बळी पडतो आणि ह्या घातक ठरणाऱ्या विषयांची आसक्ती बाळगून स्वतःचं आपण नुकसान करून घेतो. असा हा विषयासक्त सदा सर्वदा दुःखीच असतो असं आचार्य सांगतं. याची तुलना त्यांनी दरिद्री याच्याशी केलेली आहे. संध्याताई, आपण तर हे दरिद्री आणि हे जे सगळं बोललेलं आहात, आता तुम्ही जे सांगितलं की दरिद्री कोण, श्रीमंत कोण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. आणि हे खरोखरीच हे गरीब आणि श्रीमंत हा जो आहे याच्यामध्ये जर आपण पुढचा प्रश्न जर बघितला, आता श्रीमंत कोण हाही एक भाग त्याच्यामध्ये येतोच, पण श्रीमंत कोण म्हणताना श्रीमंत असणारा हा वेगळा आणि श्रीमंत असणारा वेगळा, नाही का? तर त्यामुळे श्रीमंत आणि श्रीमंत असा सुद्धा त्यांनी फरक केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे जे श्रीमंत लोक आहेत, तर ह्याच्यामध्ये जे आहेत ते धन दौलत ऐश्वर्याने श्रीमंत असलेले लोक आहेत. पण श्रीमंत आणि श्रीमंत ह्याच्यात फरक आहे. श्रीमंत षड्गुणेश्वर, ज्याच्यामध्ये आपलं सगळं सामर्थ्य आहे, आपल्याबद्दल खात्री आहे, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणत नाही पण आत्मविश्वास आहे, आणि हे षड्गुणेश्वर असे जे आहेत ते सगळे लोक म्हणजे खरोखरी श्रीमंत असतात. जसं आपण श्री हे मंगलवाचक सूचक असं आपण म्हणतो, नाही का? कारण साधं उदाहरण घ्या ना, की आपण जर म्हटलं की नारळ हवंय आम्हाला, तर नारळ आपण आणायला सांगतो जेव्हा चटणी करायची असते, आपल्या घरामध्ये चटणी करायची, तर आपण म्हणतो जरा नारळ घेऊन या हो.
म्हणजे मग मला चटणी करता येईल. म्हणजे काय, तिथे आपण नारळ आहे असं म्हणतो नाही का. पण ज्या वेळेला आपल्याला एखाद्याचा सत्कार करायचा असेल तर आपण म्हणतो श्रीफलाने आपण त्याचा सत्कार करूया. हा जो श्री मधला जो ऐश्वर्याचा भाग आहे तो त्या श्रीमंत लोकांमध्ये असतो आणि म्हणून त्यांना श्रीमंत असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता त्यांना ही भोगाची लालसा वगैरे नसते, त्यामुळे ते शांतीपूर्ण असं समाधान जे म्हटलं जातं ते त्यांनी त्याच्यामध्ये उपभोगलेलं असतं. म्हणून हे लोक खरं म्हणजे श्रीमंत असं आपण त्यांना म्हणूया. म्हणजे इथे धनदौलतीने श्रीमंत असं त्यांनी काही म्हटलेलं नाहीये. पुढे ते असं जे श्रीमंत आणि गरीब हा जो प्रश्न शिष्यांनी विचारलेला आहे ना, त्याच्यापेक्षा पुढचा जो प्रश्न आहे ना तो जास्त महत्वाचा आहे बरं का. कारण तो आत्मचिंतन करायला भाग पाडणारा असा आहे. तर इथे जे आहे ते आत्मचिंतन जे करायचं आहे तिथे त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की जिवंत आहे, जिवंत असून मेलेला कोण आहे. आता जिवंत तर आहे, श्वासोच्छ्वास तर घेतोय, पण तरी मेलेला कोण आहे असं त्यांनी विचारलंय. हा जो पुढचा प्रश्न आहे ना तो जरा महत्वाचा आहे. कारण जो पुरुषार्थ रहित आहे त्याला, किंवा कर्तृत्वहीन आहे, निष्क्रिय आहे, आळशी आहे, त्याला त्यांनी जिवंत असून मेलेला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण जर बघितलं तर आपण सक्रिय राहिलं पाहिजे, कायम आनंदात राहिलं पाहिजे आणि समाधानात राहून त्याप्रमाणे आपण कार्यरत राहणं हे महत्वाचं आहे. नाहीतर मग कसं म्हटलं जातं की बीए हुए क्या रे नुमाया क्या किया, असं जर एखाद्याने विचारलं अरे काय बाबा अशा आयुष्यामध्ये काय केलंस, क्या रे नुमाया क्या किया, बीए हुए, नोकरी की, शादी की और मर गए. मग काय उपयोग आहे त्याचा. आपलं हे जे जीवनाचं सार्थक करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी कार्यरत असलं पाहिजे, सत्कार्य केलं पाहिजे, निष्काम भावनेने केलं पाहिजे आणि म्हणजे हे पुरुषार्थाने केलं पाहिजे. हा जो पुरुषार्थ रहित आहे तो जो आहे तो जिवंत असून मेलेला आहे. पण पुरुषार्थ करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे हा जो पुरुषार्थाचा भाग आहे तो आपल्या जीवन मूल्यांशी निगडित आहे. कारण ते नीतीचं आचरण करून आपण पुरुषार्थाकडे वळणार आहोत. आता हा पुरुषार्थ म्हणजे काय, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि ही आपली शाश्वत मूल्य आहे. आता ह्याच्यामध्ये नीती नियमाने या सगळ्यांचं पालन करणं जास्त महत्व आहे. कारण नुसतं धर्माने वागायचं, धर्माने वागायचं म्हणजे धर्माचरण याचा अर्थ क्रियाकांड असं नव्हे, कर्मकांड असं नव्हे. तर धर्मानी वागणं आहे. हे जे आहे ते पत्नी धर्म आहे, पुत्र धर्म आहे, शेजार धर्म आहे, राष्ट्र धर्म आहे. अशा अनेक कर्तव्यांनी जो बांधलेला असतो तो खरं म्हणजे मुक्तच असतो. कारण तो हा धर्म निभावत असतो. आणि ह्याच्या बरोबर आपल्याला स्वधर्माची पण आवश्यकता आहे. आता स्वधर्म म्हणजे काय, जे मला माझ्या जन्माप्रमाणे आलेलं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की ती जी माझी स्वतःची कर्तव्य कर्म आहेत ती अतिशय निष्ठापूर्वक नीतिमत्तेने करणं, यालाही स्वधर्म म्हटलं जातं. आता बाळाला दूध पाजायचे हा आईचा स्वधर्म आहे. आता ह्याच्यासाठी तिला काही मनुस्मृती किंवा शास्त्र ग्रंथ वाचायची गरज नाहीये की बाबा आता हे कसं काय करायचं हे मला माहिती नाहीये. हे आपोआप येतं. त्यामुळे बाळाला दूध पाजण्यासाठी मातेला हा जो तिचा स्वधर्म आहे त्याच्यासाठी तिला काही शास्त्र पुराण वाचायची गरज नसते. तर तसंच हा स्वधर्म आपला आपणच बाळगायचा आहे, तोही नीतीच्या ह्याच्यावरती. आणि तसाच हा जो धर्म आहे, जो राष्ट्रधर्म, पुत्रधर्म वगैरे सांगितलं, हेही तितकंच महत्वाचं आहे. आता इथे जर आपण उदाहरण द्यायचं ठरवलं तर आपण बघितलं तर झाशीची राणी जी होती, मुद्दामून हे उदाहरण देते की ते आजकालच्या ह्या सगळ्या आता जे काही घटना घडतायत त्याच्यावरती ते महत्वाचं आहे. तर झाशीच्या लढाईमध्ये तोफा डागायच्या होत्या आणि त्यावेळेला एक छोटं मंदिर मध्ये येत होतं, देऊळ मध्ये येत होतं. आता देऊळ पाडलं तर पाप लागेल, कारण त्यावेळी सुद्धा पाप पुण्याच्या कल्पना होत्या.
पण असा संकुचित विचार न करता झाशीच्या राणीनी त्या आपल्या भागाचं, झाशीचं रक्षण करण्यासाठी देऊळपाडा परवानगी दिली. आता जर झाशीच राहिली नाही तर देवळाचा काय उपयोग आहे? त्यामुळे झाशी राहणं हे महत्वाचं आहे, म्हणून तिने ती परवानगी दिली. हा व्यापक दृष्टिकोन धर्मामध्ये आपल्याला दिसतो. आता हा जसा व्यापक दृष्टिकोन मी म्हंटल, ही तिची राष्ट्रनिष्ठा होती किंवा तिच्या झाशीबद्दल तिला असणारा अभिमान होता आणि तो व्यवस्थित होता, चांगला होता, नीतिमत्तेला धरून होता. हे झालं राष्ट्रधर्माच्या बाबतीमध्ये. पण प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपल्या पत्नीचा त्याग केलेला आहे. आता हे जे प्रेम आहे, त्याग केलंय, त्याच्याबद्दल बरीच चर्चा होते वगैरे. पण जर आपण बघितलं तर तो राजा राम यांनी सीतेचा त्याग केलेला आहे. ती सीता साम्राज्ञी होणार होती, तिचा त्याग केलेला आहे. त्यामुळे राजा रामाचं हे म्हणजे कर्तव्य होतं आणि त्यांनी तो निर्णय लोकहितार्थ घेतलेला होता. असं हे नीतीचं जे आधारित असं जे धर्म आहे, नीतीवर आधारित जो धर्म आहे तो व्यापक स्वरूपाचा असतो आणि तो अत्यंत महत्वाचा आहे, तो अपेक्षित आहे. आणि त्यामुळे इथे जर आपण पुढे बघितलं की धर्म अर्थ काम मोक्ष, तर ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं आचरण करणारा जो आहे तो पुरुषार्थ गाजवणारा आहे, हाही भाग आहे. आणि तो निष्क्रिय कधीच होत नाही, कारण त्याला ह्या 4 गोष्टी महत्वाच्या वाटतात आणि त्याप्रमाणे तो त्याचं आयुष्य जगत असतो. अर्थच्या बाबतीत जर बघितलं तर त्याला सुद्धा नैतिकतेची जोड हवी बरं का. कारण आपल्या गरजा भागवण्यासाठी अर्थप्राप्ती ही अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्याचे पैसे ओरबाडून घेऊ नका, हे तर आपल्याला वेदांत सांगतोच, उपनिषदांमधनं हे सांगितलेलंच आहे की ओरबाडून कुणाचं घेऊ नका, हेही सांगितलेलं आहे. तसंच नीती न्यायाने त्याचं तो अर्थप्राप्ती जी आहे ती सुद्धा आपल्याला करायची आहे. म्हणजे लक्ष्मी जी आहे ती वाजत गाजत आली पाहिजे. ती मागच्या दाराने किंवा कपाट टेबलाच्या खालनं वगैरे येऊ नये, कारण ती तशी उपयोगी पडत नाही, ती त्रासदायकच ठरते. आणि जसं समर्थ म्हणतात की प्रपंची पाहिजे सुवर्ण, आपल्याला अर्थप्राप्ती करणं भागच आहे, पण ती आपण कोणत्या मार्गाने करतोय त्याचं कारण असं आहे की आपण ज्या वेळेला अर्थप्राप्ती चांगल्या अर्थाने म्हणजे लक्ष्मीला वाजत गाजत घरी आणतो, त्यावेळेला ती चांगल्या अर्थाने घरी येते आणि त्याचा विनियोग सुद्धा चांगलाच होतो. हे जसं आहे तसं अर्थप्राप्तीच्या बाबतीत आपण म्हटलं तसं तिसरा जो पुरुषार्थ आहे तो काम आहे. आता काम याचा अर्थ फक्त काम वासना असं नाहीये, ती तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये इच्छा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण येतात. त्याबद्दल आपण ह्याच्या आधी बरीच चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण फक्त एवढंच बघू की काम जो आहे त्याच्या बाबतीत जर बघितलं तर विवाह करून कामोपभोग घेणं हे धर्माला अनुसरून आहे. पण ते विवाह झाल्यानंतर, पुत्रप्राप्ती झाल्यानंतर इथे कुठेतरी कामोपभोग जो आहे त्या भोगापासून दूर राहावं असंही म्हटलेलं आहे, कारण तो त्याचा उद्देश आहे. आणि हे प्रजापती व्रतामध्ये हे सर्व आपल्याला मान्य केलेलं आहे. आपल्या इथे त्यांनी कुठेही असं म्हटलेलं नाहीये की बा लग्न करू नका, संसार करू नका. संसार करा पण आसक्ती विरहित करा. तसंच प्रजापती व्रताप्रमाणे निश्चितपणे कामोपभोग घ्या, पण त्याला सुद्धा नीती नियम पाळून घ्या. ते न पाळल्यामुळे झालेले अनर्थही आपल्याला माहिती आहेत. आपण जर बिभीषणाचा जन्म आणि त्याची आई कैकसी वगैरे यांचा जर विचार केला तर ते आपल्या लक्षात येईल. बिभीषण आणि रावण एकाच घरात 2 का निर्माण झाले याचं उत्तर मी जे आता सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला मिळतं. असो, तो आता आपला विषय नाहीये. पण धर्मानी आणि नीतीनी हे जे पालन आहे ते आपण व्यवस्थितपणे केलं पाहिजे आणि मग कामोपभोग घ्यायचा आहे. याचाच अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष हा क्रम सुद्धा अगदी व्यवस्थित आहे बघा. त्याची योजनाच अशी केलेली आहे की धर्म आणि मोक्ष याच्यामध्ये बरोबर काम आणि अर्थ आहे, बरोबर. आणि काम आहे तो मोक्षाच्या जवळ आहे आणि धर्म आहे तो अर्थाच्या जवळ आहे. हे योजना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आपण म्हणताना धर्म अर्थ काम मोक्ष म्हणतो ते सुद्धा त्याच अनुषंगाने आचरण करायचं असतं. आता हे नीतीपूर्वक म्हणजे या सगळ्याचं जर एका वाक्यात अर्थ सांगायचा झाला तर आपल्याला असं म्हणता येईल की धर्म
म्हणजे अर्थ जे आहे ते धर्मानी वागून नीतीपूर्वक अर्थप्राप्ती करायची, त्याच्यापासून मिळणाऱ्या योग्य त्या कामना, उपभोग हे सगळे घ्यायचे आणि आपोआपच मोक्षप्राप्ती होते. ह्या पद्धतीने ते सगळं योजना ही आपल्या शास्त्रामध्ये केलेली आहे. आणि ही सगळी जी आहे ती आपोआपच मोक्षप्राप्ती होते. ती या पद्धतीने होते आणि ते बरोबर आहे, नाही का हो माधवीताई? तुम्हाला काय हो, वाटतं याच्याबद्दल? की धर्म, अगदी अर्थ, बरोबर. काम, मोक्ष. ही जी पुरुषार्थाची साखळी आपल्या संस्कृतीमध्ये सांगितली गेली आहे, त्याच्यामुळे मनुष्य जन्माचं सार्थक कसं होईल या दिशेने आपल्याला ही एक वाटचाल सांगितली. अतिशय उत्तम तुम्ही त्याचं विवेचन केलं. या ठिकाणी जे आचार्यांनी सांगितलंय की पुरुषार्थ रहित जीवन जगणारा तो मृत असतो, असं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे जीव जन्माला आल्यानंतर धर्माला अनुसरून त्याचं वर्तन या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही आता प्रपंचामध्ये सुद्धा कसं धर्माला अनुसरून वर्तन आहे हे जे सांगितलं, पण सामान्य जीवाचं कसं होतं की निश्चित ध्येय काय हे विसरून तो केवळ आळसामध्ये आपलं जीवन व्यतीत करतो आणि जिवंत असून पण मृत असल्यासारखाच वावरतो. या ठिकाणी आता जसं मृत ह्या विषयी मगाशी तुम्ही सांगितलं की श्वासोश्वास चालू आहे पण तो जिवंत असला तरी जोपर्यंत त्याला परमात्मा प्राप्तीचं योग्य ध्येय गाठता येत नाही तोपर्यंत हे निष्क्रिय जीवन आहे असं जगणारा तो मृत समजावा असं आचार्य या ठिकाणी सांगतात. मग अमृत कशाला म्हणायचं संध्याताई? हा, अमृताच्या बाबतीमध्ये पण काय आहे माहितीये का, की अमृत म्हटल्यानंतर आपण जनरल काय म्हणतो, ते अमृत प्राशन केलं की माणूस अमर होतो. हे आपली देवांची कल्पना, ते अमृत त्यातनं निघालेलं आहे वगैरे, नाही का? ह्या सगळ्या कथा आपल्याला माहिती आहेत. पण इथे जे आचार्य म्हणतायत ना, ते अमृत, म्हणजे त्याला मृत्यू नाही, ज्याला मृत्यू येत नाही, त्याबद्दलही आचार्य हे आपल्याला सांगतात. कारण जनरली जातस्यही ध्रुवोर मृत्यू, त्यामुळे जन्म आहे त्याला मृत्यू आहे आणि तो ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात जो अडकणारा आहे त्याला जीव असं आपण म्हणतो. पण अमृत म्हणजे ज्याला मृत्यूच नाहीये, मृत्यूच नाहीये म्हणजे तो अमृत आहे. हाही एक भाग त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे ज्याला मृत्यूच नाही तो कोण आहे, तर तो अजन्म आहे. अजन्म आहे, अमर आहे. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं तर ह्याचाही उहापोह आपण खरं म्हणजे काल केलेला होता शेवटच्या वेळेला, की त्याच्यात असं म्हटलं होतं की देहबुद्धीचं अज्ञान जाऊन त्याला 6 अहमचं ज्ञान होतं, मी तोच आहे हे कळायला लागतं आणि इथे त्याच्या अविद्येचा नाश होतो. हे अविद्या अज्ञानाचा, अविद्या म्हणजे देहबुद्धी, मी म्हणजे देह, ही भावना म्हणजे अज्ञान. तर या सगळ्याचा ज्या वेळेला नाश होतो म्हणजेच अज्ञानाचा नाश होतो, म्हणजेच मृत्यू होतो आणि ज्ञान त्याला प्राप्त होऊन जी जागृती येते त्यावेळेला तो त्या भगवंताशी एकरूप होतो आणि मग त्याला एकरूप झाल्यानंतर पुन्हा जन्म नाही आणि मृत्यूही नाही, म्हणजे तो अमृत आहे. हे मरण जे आहे ना ते सगळ्यांना येणारच आहे. कारण असं आहे की दिवसभर काम करणाऱ्याला सुद्धा रात्रीची निद्रा आवश्यक असते की नाही, मग निद्रा हा सुद्धा प्रलयच आहे, तिथे आपल्याला काही समजत नाही. तसंच जन्मभर आयुष्यभर काम करणारा, 4 पुरुषार्थांमध्ये राहणारा, कार्य निमाया किया वगैरे तो तसला नाही, हा जो आहे तो जो काम करणारा आहे त्याला सुद्धा चिरनिद्रा आवश्यक आहे. कारण त्याला त्याचं शरीर बदलायचं असतं आणि तो फक्त ते शरीर माझं बदललंय अशा भावनेने जो राहतो तो खरा अमर असतो. हे एक शरीर आहे ते बदलायचंय. आम्हाला पण नवीन साडी नेसताना छान वाटतं की नाही, जुनी साडी टाकून देताना आम्हाला काहीच वाटत नाही. तशाच पद्धतीने हा जो अमरत्व प्राप्त झालेला आहे तो जरी जन्म झाला तरी तो अमृत असतो, कारण तो ते सहजपणे आपलं शरीर बदलत असतो. आणि म्हणून पुन्हा जन्माला न येणं हेच खरं म्हणजे चांगलं मरण आहे. ते मरण म्हणजे अशा दृष्टीने की ज्यामध्ये पुन्हा मरावंच लागत नाही. आता मरावंच लागत नाही म्हणजे काय, तर आचार्य तेच सांगतात की ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही. आणि हा तर म्हणतो की मी म्हणजे आत्मतत्व आहे की ज्याला मरणच नाहीये. असं जे सांगतात ते खरे म्हणजे अमर असतात. जसं आपण तुकाराम महाराजांचं बघतो, आपुले मरण पाहिले म्या डोळा, हा सुख सोहळा जो अनुभवणारा असतो तो खरा अमृत असतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं माधवी ताई?
खरं तर या अध्यात्माच्या दृष्टीने अमृत म्हणजे अमरत्व हे तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. पण आचार्यांनी या ठिकाणी थोडंसं वेगळ्या दृष्टिकोनातनं हा विषय सांगितला. म्हणजे आशारहित मनस्थिती म्हणजे अमृत असं आचार्य आपल्याला या ठिकाणी सांगतायत. सर्वसामान्य माणूस असंख्य आशा उराशी बाळगून जगत असतो आणि या अपेक्षा पूर्णत्वाला गेल्या नाहीत की मग काम क्रोध ह्या विकारांमध्ये तो आपलं जीवन व्यतीत करतो. मग पैसा मिळावा म्हणून भ्रष्टाचाराला जवळ करतो. नैतिकतेची पायमल्ली करणारे अनेक जीव आपण पाहतो. सतत काही ना काहीतरी प्राप्त व्हावं अशी आशा केवळ दुःखच निर्माण करते आणि आपल्याला मृतवत जीवन जगायला भाग पाडते. बरोबर आहे. ते एक हे सुद्धा आहे ना, सुभाषित सुद्धा आहे. आशा नाम मनुष्याणाम खाचित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तस्तिष्ठन्ति पंगुवर. ही आशा नावाची जी बेडी आहे ना, ती खरंच आश्चर्यकारक आहे. जी बेडी त्या पायाला पडली की तो मनुष्य धावत सुटतो आणि सतत आशेच्या मागे धावणारा असा हा असतो. आणि दुसरा जो असतो त्याला ही बेडी पडलीच नाही तर तो मात्र अगदी शांत असतो. इथे जे निराशा वगैरे असं जे सांगितलेलं आहे तेही तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही आता जे सांगितलं ते, की निराशावादी म्हणजे मला आता काही नकोय वगैरे असं नाहीये. तो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगत असतो, सगळ्या गोष्टी करत असतो, पण त्यात अडकत नाही. कारण ही बेडी त्यांनी अजिबात घातलेलीच नसते पायामध्ये आणि ती बांधलेली नसते, म्हणून तो यातनं पूर्णपणे निवांत मोकळा राहतो. तो निराशीर असं त्यांनी म्हटलेलं आहे, ज्याला आशारहित हे जे आहे ते त्याच्यासाठी म्हटलेलं आहे. काय म्हणता तुम्ही? बरोबर. म्हणजे ही जी आशारहित सुखद मनस्थिती जी आहे ना ती प्राप्त करून घेणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी साधक पाहिजे का प्रापंचिक पाहिजे असं नाहीये. प्रत्येक जीवाला ही अवस्था महत्वाची आहे. पण प्रापंचिक काय करतो? प्रापंचिक चिंता, काळज्या आणि सुखप्राप्ती या सगळ्या खटाटोपामध्ये त्याला ज्याचं चिंतन करायचंय त्याचंच त्याला नेमकं विस्मरण होतं. आणि ही आधुनिक खरं अमृत प्राप्त करून असेल तर आशारहित मनस्थिती आवश्यक आहे असं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलंय. आता हा मृत्यू हा विषय जो आहे तर या मृत्यूविषयी त्यांनी अजून पुढे सांगितलं की हा मृत्यू म्हणजे अपकीर्ती हा सुद्धा एक मृत्यू आहे. म्हणजे सन्माननीय व्यक्ती घ्या, मान्यवर श्रेष्ठ व्यक्ती घ्या, प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांच्यासाठी अपकीर्ती ही मृत्यूपेक्षा भयंकर आहे. म्हणजे भगवद्गीतेतला प्रसंग आठवा. अर्जुन युद्धाला उभा राहिलेला आहे. हा खरं युद्ध कौशल्यात प्रवीण होता, धनुर्धर म्हणून त्याची ख्याती होती. पण युद्ध प्रसंगी काय झालं? आपले आप्तसख्य समोर बघितले आणि त्या लढणार नाही असं म्हणून त्याने आपल्या हातातलं गांडीव दूर ठेवलं. तेव्हा भगवंताने त्याला समजून सांगताना सांगितलं की अरे तू आप्तांची गुरुजनांची युद्ध करणार नाहीस असं म्हणतोस, पण जे आज तुझी कीर्ती गाताय तेच उद्या तू युद्धाला घाबरलास, युद्धापासून पळून गेलास, तू भित्र आहेस अशी तुझी निर्भत्सना करायला कमी करणार नाही. इतिहासामध्ये ही घटना कोरली जाईल. एक लक्षात घ्या, मान्यवर व्यक्तींचा हाच प्रश्न येतो की ही इतिहासामध्ये ही घटना कोरली जाईल आणि अनंत काळापर्यंत हेच सगळ्यांच्या लक्षात राहील. आपला सदाचार का महत्वाचा आहे हेही लक्षात घ्या. त्याच्या बरोबरीने श्रेष्ठ पुरुषांसाठी त्यांची अपकीर्ती हाच त्यांचा मृत्यू ठरतो. आणि म्हणून माणसांनी अपकीर्ती म्हणजेच लोकनिंदा आणि संसार रूपी अरण्याची भीती कायम बाळगावी आणि सदाचार संपन्न आणि आनंदी आयुष्य जगावं असंच आचार्य आपल्याला या ठिकाणी सांगतायत. पुढच्या प्रश्नामध्ये काय येतंय संध्याताई? पुढचा प्रश्न शिष्याने काय विचारलाय? आवाज म्यूट आहे ताई तुमचा. येतोय आवाज? हा येतोय. हो येतोय. पुढचा प्रश्न जो आहे ना तोही तितकाच महत्वाचा आहे आणि तो आध्यात्मिक दृष्टिकोनातनं त्यांनी विचारलेला आहे. त्याच्यामध्ये कोवा गुरुर्यो हो, गुरु कोण आहे हा जो प्रश्न आहे ना तो भवसागर तरून जाताना भगवंताचे चरण हेच खरं म्हणजे आधार आहेत असं आचार्य आपल्याला इथे समजावून देतात. कारण संसार सागरामध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम या
चक्रामध्ये गुरफटणाऱ्या लोकांना योग्य तो मार्ग दाखवणारा म्हणजे सद्गुरू आहे. आता सद्गुरूंचं सुद्धा रंग रूप, आमचे सद्गुरू दिसायला गोरे आहेत का घारे आहेत का काय ह्याच्याशी काही मतलब नसतो बरं का. सद्गुरूंचं रूप, रंग, नाम आणि संसारिक असेल तर त्यांची कुटुंबाची परिस्थिती, ह्या सगळ्या बाह्यांग गोष्टी आहेत. मग सद्गुरूंकडे कसं पाहायचं, तर ते सद्गुरू कसे असायला पाहिजेत, तर गुरु कुणाला म्हणायचं याबद्दल त्यांनी खूप छान विश्लेषण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की गुरु हा नेहमी एक तर हितोपदेश करणारा हवा, तो जीवनमुक्त, ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय असा असायला हवा. आता जीवनमुक्त असायला हवा म्हणजे त्यांनी सगळ्यातनं पूर्णपणे तो बाहेर पडलेला हवा, म्हणजेच वेदांत वचनाप्रमाणे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी ब्रह्मतत्वाचं ज्याला ज्ञान होतं तो खरा जीवनमुक्त, असं तत्वबोधामध्ये आचार्यांनीच ही सगळी व्याख्या तयार केलेली आहे. पण आपण आपल्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं किंवा आचार्यांच्याच दुसऱ्या ह्याच्यात सांगायचं म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो, ब्रह्मानंदम परमसुखदम हे जे आहे ना, या अवस्थेत राहणारा तो जीवनमुक्त, किंवा योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती नंदती आनंदती, असं सदैव आनंदात दुल्लत राहणारा असा जो आहे तो खरं म्हणजे जीवनमुक्त आहे. पुढे येतो तो ब्रह्मनिष्ठ. आता ब्रह्मनिष्ठ कुणाला म्हणायचं, तर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्म हे तत्व आणि चर्य म्हणजे त्यासाठी असणारी जी मार्गक्रमण आहे ती साधनेनी परिपूर्ण करणारा असा. तर ब्रह्मचर्य, तप, संयम याचा संगम जिथे आपल्याला पाहायला मिळतो तो ब्रह्मनिष्ठ असतो. आणि पुढे आहे तो श्रोत्रिय. मग आता श्रोत्रिय कुणाला म्हणायचं, तर श्रुती आणि षटशास्त्र यांचा जो सगळा विचार आहे ते सगळं त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास करताना त्याप्रमाणे आचरण पण केलेलं आहे. ते आचार्य पण असतातच, तर त्यामुळे ते आचरण पण त्यांनी केलेलं आहे आणि स्वतःला पूर्णपणे दोषमुक्त केलेलं आहे. हे 3 गुण ज्याच्यामध्ये आहेत त्याला त्यांनी म्हणजे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि जीवनमुक्त असा जो आहे त्याला त्यांनी सद्गुरू करावा असं म्हटलंय. कारण सद्गुरू ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या आयुष्याला बदल करून देते, आपल्याला योग्य ठिकाणी नेते, श्रेयसाच्या मार्गाने नेते. आता हे जे आहे याच्यामध्ये परब्रह्म आमच्यासाठी एक पाऊल खाली आलेलं असतं. त्यामुळे परब्रह्म आणि सद्गुरू हे दोन्ही एकच आहेत खरं म्हणजे, पण आम्हाला ते परब्रह्म ओळखता येत नाही म्हणून आमच्यासाठी त्यांनी आमच्यासारखं शरीर धारण केलेलं असतं आणि आपल्याला नामरूपाच्या कोंदणामध्ये त्यांनी बसवलेलं असतं. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण जर आपल्या सोप्या भाषेत जर बघायचं ठरवलं तर एक गोष्ट फक्त एका गोष्टीवरनं सांगते, गोष्ट म्हणण्यापेक्षा तत्व काय आहे ते सांगते, की ह्याच्यामध्ये गुरुचरण महत्वाचे असतात. हे चरण महत्वाचे असतात आणि म्हणून आपण जर बघितलं तर आपण बाहेर पडायचं ठरवलं तर आपल्या पायातली डावी चप्पल उजव्या पायामध्ये घाला, उजवी चप्पल डाव्या पायामध्ये घाला, चालता येत नाही, कारण आपली पावलं सारखी नसतात. सद्गुरूंची पावलं जी आहेत ती मात्र सारखी असतात, समचरण असतात. आणि समचरण जे असतात ना त्या सद्गुरूंच्या पावलांना डावं उजवं नसतं हो, कारण एक पाऊल परब्रह्माचं असतं तर दुसरं मायेचं असतं, एक ज्ञानाचं असतं तर दुसरं भक्तीचं असतं, एक अव्यक्ताचं असतं तर एक व्यक्ताचं असतं, एक निर्गुणाचं असतं तर एक सगुणाचं असतं. या गुरुचरणाबद्दल बरीच माहिती आपल्याला घेता येते वेगवेगळ्या ठिकाणून. जसं एकनाथी भागवतात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे चरण स्पर्श आहेत या चरण स्पर्शाने अहिल्याचा उद्धार केला. आत्मनिवेदन भक्ती करणाऱ्या बळीला सुद्धा याच चरणांचा स्पर्श झाला आणि तो पाताळात गेला असला तरी सुद्धा त्याला द्वारपाल म्हणून त्याची सेवा भगवंतानी केलेली आहे. अशा प्रकारे बरीच उदाहरणं दिलेली आहेत. तसंच आणखीन एक गुरुचरणाचं महत्व 2 शब्दामध्ये सांगते की ते सांगतात चरण. चरण आपल्याला तो उपदेश करतात, त्यांचे चरणाकडे बघितलं की आपल्याला हा उपदेश पक्का लक्षात येतो. ते सांगतात चरण, इकडे तिकडे विषयांमध्ये चरण विचरण करू नकोस. आणि आपण त्याप्रमाणे जेव्हा वागतो, त्यांनी सांगितलेला न चर याप्रमाणे जेव्हा आपण वागतो
त्यावेळेला आपलं आचरण होतं. ते आपल्यामध्ये येतं ना, त्यामुळे ते आचरण होतं. आणि एकदा का हे आचरण सुरू झालं की गुरूंविषयी प्रेम निर्माण होतं, सद्भाव निर्माण होतो आणि मग आपल्याला त्यांच्याबद्दल जे प्रेम निर्माण होतं, प्रेम म्हणजे रती, रती म्हणजे प्रेम, आणि ते ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला होते ती खरी आरती असते आणि त्यानंतर आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो. अशा तऱ्हेने सगळा उपदेश आपल्याला न बोलता न चालता सद्गुरू करतच असतात, वारंवार करत असतात. हा त्यांचा हितोपदेश असतो, कारण ते नेहमी श्रेयसाचा विचार करतात. असे हे जे सद्गुरू आहेत ते शिष्य पण तसाच पाहिजे. त्यामुळे पुढचा प्रश्न जो आहे तो शिष्य कोण, म्हणजे शिष्य हा शिष्य कोण, खरा गुरु कोण, खरा भक्त कोण. तर याच्याबद्दल जर आपण बघितलं तर शमदम वगैरे साधन चतुष्टयाने परिपूर्ण असलेला असा जो आहे तो शिष्य आहेच. पण त्या शिष्याची आपल्या सद्गुरूंवरती श्रद्धायुक्त अंतःकरणाने भक्ती पाहिजे. त्याच्याकडनं त्यांनी श्रवण केलं पाहिजे शास्त्रोक्त ज्ञानाचं, आणि मग त्याला शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती याचा समन्वय त्याला साधता आला पाहिजे. आणि हे ज्ञान ज्याला दिलं जातं तो म्हणजे सत्शिष्य, असं आपण थोडक्यामध्ये त्याचा विचार करू शकतो. हे गुरु जे आहेत ते सुद्धा 5 प्रकारचे आहेत. माता पिता हे गुरु आहेत, पुरोहित किंवा शिक्षक गुरु आहेत, मंत्र गुरु आहेत. पण ब्रह्मनिष्ठ गुरु किंवा सद्गुरु हा सगळ्यात श्रेष्ठ असतो आणि त्याच्याकडे जाऊन आपण म्हणजे पूर्ण शरणागत त्याच्याकडे व्हायचंय. हे शरणागती ही अत्यंत महत्वाची आहे आणि ही शरणागत होऊन त्याच्याकडे जाणं आणि आत्मज्ञानाची याचना त्याच्याकडे करायची असते. आणि मग ही याचना करणं म्हणजे काही लघुत्व असतं का आपल्याकडे घ्यायचं? तर माधवीताई, हे याचना करणं म्हणजे लघुत्व घेणं असं काही आहे का? हा, इथे आचार्य जे सांगतात गुरुत्व आणि लघुत्व याविषयी थोडंसं सांगते. लघुत्व म्हणजे दुर्बलता, म्हणजे हीन याचना करणारे म्हणजे लघुता. नीट लक्षात घेतलं म्हणजे लक्षात येत. खरं तर याचना करणं हे लघुत्वाचं लक्षण आहे, पण याचना करणं हे दुर्बलतेचं कारण आहे, प्रमुख कारण आहे. पण दुसऱ्याकडून स्वतः करता काही मागणं, यामध्ये याचकाची विवेक बुद्धी नष्ट होऊन जीवाचं अधःपतन होतं. हे लघुत्व आहे. असा याचक आत्मस्वरूपापेक्षा भौतिक जगाविषयी कामना मनात ठेवतो. म्हणजे आपण याचना कशाची करतो हे अतिशय महत्वाचं आहे. सद्गुरूंना पूर्णपणे शरण होऊन, तुम्ही जसं आता म्हटलात तसं पूर्णपणे शरणांगती आणि ज्ञान याचना करायची. गुरुकडे काय मागायचं तर ज्ञान याचना करायची. हे म्हणजे गुरुत्व. कारण माणसाचं मन असं आहे की त्याच्या मनात काहीतरी इच्छा असतातच आणि त्याच्यासाठी मनुष्य सतत याचना करत राहतो. बघा, मंदिरात गेल्यानंतर आपण काय करतो? प्रपंचामधल्या सुखाच्याच मागण्या करतो. पण खरं तर सद्गुरूंकडून उपदेश करून घेणं आणि स्वस्वरूपाचा साक्षात्कार करून घेणं हीच तर मानवी जीवनाची इति कर्तव्यता आहे, ज्याचं आपल्याला विस्मरण झालंय. यातच खरी गुरुता आहे. सामान्यपणे गुरु म्हणजे विशाल, ज्ञानाने परिपूर्ण, म्हणूनच त्यांना गुरु म्हटलं जातं. त्यांच्याकडे गुरुत्व असतंच, त्यामुळे ते शिष्याचं अज्ञान नष्ट करून त्याचं लघुत्व दूर करतात. आणि रोग तर शरीर नष्ट. आता पुढे सद्गुरू आपल्या शिष्याला आपलं गुरुत्व मोठेपण लक्षात घेऊन या दीर्घ रोगातून आत्मबोध दूर देऊन बाहेर काढतात. अशा स्वरूपाचा पुढचा प्रश्न आहे संध्याताई. तर याच्यावर आपलं काय विवेचन आहे ते सांगाल? काय आहे इथे त्यांनी म्हटलेलं आहे, को दीर्घ रोगो भव एव साधू. आणि कोणता हा भवरोग आहे तर तो जो त्यांनी सांगितला त्याच्यावरचं औषध काय आहे तर आत्मविचार हे त्याच्यावरचं औषध आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे गुरुही सांगितलंय कोणता रोग आहे ते सांगितलं आणि त्यातलं औषध काय आहे हे सुद्धा त्यांनी सगळं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. कारण इथे जर आपण बघितलं तर आसक्ती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या म्हणून आपण त्याच्यामध्ये अडकून पडतोय. हा सगळा भवरोग आहे. आता हा संसार जो आहे तोच मुळात मिथ्या आहे. आणि हे जे रोग जे आहेत हे खरं म्हणजे शरीर नष्ट झालं की लगेच नष्ट होतात, कारण शरीराबरोबर ते पण जातात.
पण तसंच आता डायबिटीस आहे, त्या माणसाला त्याला मृत झाला तर नंतर तो त्या डायबिटीस त्याच्याबरोबर जातो, किंवा बाकीचे कुठले रोग असतील तर ते जातात. पण हा भवरोग तसा नाहीये हो. या भवरोगातनं आधी एक तर माणसाला सुटता येत नाही, आणि सुटायचं ठरवलं तरी तो गटांगळ्याच खात राहतो. सद्गुरू भेटले तर त्याला सुटता येतं. म्हणून कारण काय आहे की याच्यामध्ये विषयांचे भोरे आलेले आहेत, 5 क्लेश आहेत, आणि हे अष्टपाश त्याला बांधत असतात, आणि त्यामुळे तो त्याच्यात अडकून पडतो. आता शंकराचार्यांनी स्वतः एक छान उदाहरण दिलं याच्याकरता. त्यांनी असं म्हटलं की एक मनुष्य असतो ना, तो झाडावरती बसलेला आहे. आता झाडावर बसलाय आणि खालून नदी वाहते छानपैकी, आणि त्या नदीमध्ये त्याचं प्रतिबिंब पडलंय, आणि तो ओरडायला लागतो की अरे मी बुडालो ना, मी बुडालो ना, ते काय मला दिसतोय मी बुडालोय बुडालोय. तिथनं एक माणूस चाललेला असतो, आणि तो म्हणतो हात वरती झाडावर आहे, बुडाला बुडाला काय म्हणतोय. तेव्हा तो म्हणतो अरे तू कुठे बुडालायस, ते काय म्हणे पाण्यात दिसतोय ना मी. अरे ते तुझं प्रतिबिंब आहे बाबा, तू म्हणजे ते काही बुडालेलं नाहीस, तू झाडावर आहेस ना, तर तू बुडालेला नाहीस. हे जे सांगणार आहे ना, योग्य ज्ञान देणारे ते गुरु असतात. आता आमचं सुद्धा तसंच आहे ना. जीव जो आमचा आहे, हा जीव म्हणजे प्रतिबिंब जे आहे ते या भवसागरात बुडालेलंच आहे. आत्मतत्व बुडत नाही बरं का. जीवाचं जे प्रतिबिंब आहे ते त्याच्यामध्ये बुडतं, आणि या जीवाला तू बुडणारा नाहीयेस, तू ते आत्मतत्व हे तुझं खरं स्वरूप आहे हे सांगणारा आणि या भवसागरातनं सोडवणारा जो आहे ना, तो खरा आत्मविचार देऊन आम्हाला सोडवणारा जो आहे तो खरा सद्गुरू पण असतो. हा आत्मविचार करायला लावतो आपल्याला. आपण कशी सुटका करून घ्यायची यातनं, तर याच्यासाठी ते आपल्याला मी कुठून आलो, मी काय आहे, मी कोण आहे, आता मला कुठे जायचंय, असे प्रश्न जेव्हा आम्ही विचारत जातो तेव्हा आम्ही त्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत जातो. आणि इथपर्यंत दीपस्तंभासारखं काम करणारा तो सद्गुरू असतो. तो आपल्याला हाताला धरून तिथपर्यंत नेतो, आणि म्हणूनच आत्मविचार हे खरं म्हणजे त्याच्यावरचा उपाय आहे. तो विचार करणं, विवेकाने करणं हे महत्वाचं आहे. म्हणजे याच्यासाठी जे औषध सांगितलंय ते आत्मविचार आपल्याला कसं मिळणार, तर सत्संगत्वे निसंगत्वम. आता सत्संग पाहिजे त्याच्यासाठी, आणि सत्संग जर पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला संतांच्या सद्गुरूच्या सहवासात राहायला पाहिजे. म्हणजे सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम. आत्ताच झालं आशा तृष्णा या सगळ्या बेड्या आपल्याला आहेत. निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. आपल्याला जीवन मुक्तापर्यंत नेणारे असे हे सद्गुरू असतात. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम हे जे आहे महापुरुष संश्रया, याच्यामधलं महापुरुष संश्रया हे सद्गुरू असतात. तर मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम वाला सत्शिष्य असतो असं मला वाटतं. आणि म्हणून पुढे त्यांनी आणखीन एक प्रश्न घेतलेला आहे माधवीताई, तोही मी घ्यावा असं मला वाटतं, कारण तोही तितकाच महत्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये तर तो जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मग सत्शिष्य कसा असायला हवा वगैरे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय भूषण कशाला म्हणायचं. तर हा जो भूषण प्रकार आहे ते म्हणजे शीलम. भूषणात भूषणम किम, तर शीलम. जसं दान हे हाताचं भूषण आहे, श्रवण हे कानाचं भूषण आहे असं आपण म्हणतो, तसं शील हे सुद्धा भूषण आहे. इथे सच्शील, मगाशी आपण श्रीमंत वगैरे पाहिलं तसं सच्शील, जो सच्च विचारामध्ये कायम आपलं शील जपत असतो तो सच्शील असंही म्हणायला हरकत नाही. तर हा शील जो आहे तो खूप मोठा दागिना आहे. आपण जे श्रीमंत लोक बघितले तर ते लोक अंगावरती दाग दागिने वगैरे घालून, म्हणजे त्यांची श्रीमंती आपल्याला सगळीकडे समजते, लोकांना समजते समाजामध्ये. पण हा जो आहे सच्शील आहे तोही श्रीमंत आहे. आणि तो श्रीमंत असला तरी त्याचं जे श्रीमंती आहे ना त्याच्यात अशाश्वतता नाहीये, कारण त्याला समाजामध्ये मानमरातब मिळतो. श्रीमंत माणसाला मिळतो पण यालाही मिळतो, पण याचं जे सर्व आहे ते सांभाळावं लागत नाही. सच्शील सांभाळावं लागतं. हे जरी बरोबर असलं तो एक दागिना आहे, आणि हा कोणी चोरून नेणारा दागिना नाहीये, कारण तो स्वतः निर्माण केलेला दागिना आहे. त्यामुळे शीलम परम भूषणम, शीलम परम भूषणम असं म्हटलेलं आहे.
आता ह्याच्यामध्ये एक फक्त गोष्ट सांगते की सर्वांग सुंदर सुभूषण वस्त्रयुक्त चैतन्यवाणी मनही बुद्धिजा प्रशस्त ऐसे शरीर परिशील नसे तयात आहे मनोहर तरी गमते उदास. म्हणजे अत्यंत सुंदर वस्त्र प्रावरण घातलेली आहेत, सळाळणारं यौवन आहे आणि पण काही शील नाहीये, तर आहे मनोहर तरी गमते उदास, अशा प्रकारे आहे. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर सदाचरणी, विवेकी, विचारी, ज्याला दंभ नाही, आर्जव आहे, मनाची कोमलता आहे आणि जो सन्मार्गावरनं चालत सत्कार्य करणारा आहे, श्रद्धापूर्वक करणारा आहे, तो सच्शील असतो. आणि हे खरं म्हणजे आपलं मानवी जीवनाचं ऐश्वर्य आहे किंवा भूषण आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि या अनुषंगाने जो पुढचा प्रश्न आलेला आहे तो म्हणजे तीर्थम परम किम, हे जे आहे ते म्हणजे त्यांनी स्वमनोविशुद्ध असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा कबीर असं म्हणतो, नाहे धोये क्या हुआ मनसे मैल समाय, मीन सदा जल में रहे धोये बास न जाय. आम्ही देहशुद्धी रोज करतो, भावशुद्धी महत्वाची आहे. अंतर्बाह्य सुचिता ज्याला म्हटलं जातं, शुचिता ही विवेक वैराग्यासह जे साधन चतुष्ट आहे त्यामुळे आपल्याला लाभते. आणि ते जिथे अंतःकरणात निर्माण होतं त्याला आपण खरं म्हणजे ती आत्मस्थिती जी आहे त्या आत्मस्थितीचं वर्णन शंकराचार्य आत्मतीर्थ असं करतात, कारण ते शुद्ध स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे. आता तेच या प्रश्नोत्तरीमध्ये ते सांगतात नाही का, अंतःकरणातली अशुद्धता दूर केल्याशिवाय आत्मज्ञान नाही, म्हणून त्याला पवित्र करायचं, आत्मतीर्थ करायचं असं तुम्ही आता सांगितलं, बरोबर आहे. पण अंतःकरण शुद्ध कसं होणार हा पुढचा प्रश्न येतो ना. इथे आचार्यांची वैशिष्ट्ये बघितली तर म्हणजे तुम्ही आता म्हटलात त्याप्रमाणे एका प्रश्नातून दुसरा प्रश्न आपोआप निर्माण होतो. आता हेच बघा, अंतःकरण शुद्ध होण्यासाठी श्रवण पाहिजे. सदा श्रवणीय काय आहे असा प्रश्न आता साधकाला पडला की आता नेमकं श्रवण कसं करायचं, ते त्याचं उत्तर देऊन साधकाला सखोल विचार करायला लावतात आचार्य. तरी सदा श्रवणीय काय आहे असं काय आचार्य सांगतात? हो, इथे मात्र खरंच विचार करायला लावतात, कारण श्रवण कशाचं करायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ते म्हणतात गुरुवाक्य किंवा वेद वाक्य हीच श्रवणीय आहे. आता इथे हा आत्मोद्धार करण्यासाठी 4 वेदांमधली 4 महावाक्य जी आहेत ती महावाक्य त्यांनी इथे सांगितलेली आहेत. आता हे सगळं आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रज्ञानम ब्रह्म, 4 महावाक्यांचा आपण एकेका वाक्यातच फक्त उल्लेख करूया, कारण आता त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रज्ञानम ब्रह्म, हे प्रज्ञानम ब्रह्म जे आहे ना ते खरं अभ्यास वाक्य आहे. कारण सगळं काही ब्रह्म आहे, मीही ब्रह्म आहे हे मनावर बिंबवायचं असतं आणि सर्वत्र ब्रह्म पाहण्याचा अभ्यास करायचा असतो, म्हणून हे अभ्यास वाक्य आहे. तर पुढचं तत्वम असी, एकदा आपला अभ्यास म्हणजे सातत्याने आपण त्याचा विचार केला की त्याला अभ्यास म्हणतात. हा विचार आपला पक्का झाला की मग सद्गुरु आपल्याला उपदेश करतात. तत्वम असी हे दुसरं महावाक्य आहे, त्यामुळे हे उपदेश वाक्य आहे. आणि ह्याच्यातनं सतत आपल्याला ही विचारांची सवय लागली की जे सद्गुरु उपदेश करतात की तो ब्रह्म तूच आहेस, हा उपदेश वाक्याचा भाग येतो. तर नंतर हळूहळू मला त्याचा अनुभव यायला लागतो. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी हे अनुभव वाक्य आहे. आता सद्गुरूंच्या सहाय्याने शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती येऊन आता आम्हाला अनुभव यायला लागतो आणि मग आमच्या डोक्यामध्ये किंवा आमच्या मनामध्ये एकच एक वाक्य राहतं की अयम आत्मा ब्रह्म, हे जे आहे हे घोष वाक्य आहे. इथे अहम आणि अस्मीचा पूर्णपणे लय होतो आणि आत्मबोध होतो. म्हणजे काय होतं तर देव पहाया गेलो देव होऊन ठेलो, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं आणि आपण परमेश्वर रूपच होऊन जातो. असं बद्धपासनं मुमुक्षूपासनं पुढे ते सिद्धापर्यंत नाही तर एकरूपत्वापर्यंत आपल्याला आचार्य समजावून सांगतात. खरं तर 4 मठांच्या आधाराने आचार्यांनी ही 4 वेदांची वाटणी केलेली आहे, विभागणी केलेली आहे. शारदा मठामध्ये त्यांनी सामवेद, गोवर्धन मठामध्ये ऋग्वेद
ज्योतिर्मठामध्ये अथर्ववेद आणि शृंगेरी मठामध्ये यजुर्वेदाचं प्राधान्य राहील. पण हे 4 मठ 4 महावाक्यांना आधारभूत धरून साधना करतील आणि वैदिक धर्माचा प्रसार करतील असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये कायिक, मानसिक, वाचिक, तप हेही आपण बघितलं. तसंच आचार्य म्हणतात तकारो विकार हा. त अक्षर हे विकार दाखवतं आणि प अक्षर हे पतन दाखवतं. त प आपल्याला तप करायचंय. म्हणजे काय करायचंय? ज्या प्रक्रियेने विकारांचा नाश होतो त्याला तप असं म्हणतात. ह्या सगळ्यासाठी आपल्याला मानसिक प्रक्रिया पण तितक्याच महत्वाच्या आहेत. म्हणून आचार्य मानसिक तपाला सुद्धा महत्व देतात. असं हे सगळं मनाचं एवढं महत्व आहे की ज्यांनी मन जिंकलं त्यांनी जग जिंकलं असं म्हणतात. पण त्याच्या मागे हा एवढा सगळा विचार आहे. आणि मग चिंतन करायचं ठरवलं तर किती करावं तेवढं कमीच आहे. त्यामुळे आता मी इथे माझ्या वाणीला विराम देते, एक शेवटचा श्लोक म्हणते आणि थांबते. कंठंगता वा श्रवणंगता वा प्रश्नोत्तराख्या मणिरत्नमाला तनोतु मोदं विदुषां प्रयत्नात् रमेश गौरीश पदौ सुसेव्यौ. ओम शांती शांती शांती. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.